नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघतोय अर्थव्यवस्था विषयामधला एक महत्त्वाचा भाग मनी सप्लाय. ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण की परीक्षेला आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात, M1 काय आहे, M2 काय आहे, M3 काय आहे, M4 काय आहे. ह्यामध्येच आपल्याला काय विचारलं जाते की ह्यांची तरलता किती आहे, ह्यांचा प्रकार कोणता आहे. मग अशा पद्धतीचे प्रश्न वारंवार विचारले गेल्यामुळे आपल्याला हा कन्सेप्ट क्लिअर करणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना अर्थव्यवस्था हा विषय खूप अवघड जातो किंवा आवडतच नाही. तर अशा लोकांना घाबरून जाण्याची काही कारण नाही. कारण इथं इंग्रजीमध्ये जे दिलं आहे तेच मी मराठीमध्ये सुद्धा कन्वर्ट करून तुमच्यासाठी या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक क्लॅरिटी आणलेली आहे. त्यामुळे कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. तुम्ही जर अजून पण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण आता चालू करू. आता जर ह्यामध्ये बघितलं की मनी सप्लायचा अर्थ काय होतो? पैशांचा पुरवठा. बरोबर, सप्लाय म्हणजे पुरवठा, मनी म्हणजे पैसा. तर एखाद्या विशिष्ट दिवशी अर्थव्यवस्थेमध्ये किती पैसा फिरतो याला काय म्हणायचं? पैशाचा पुरवठा. बरोबर, सिम्पल. जे खाली मराठीत लिहिले तेच वरती इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करण्याची कोणतीही गोष्ट नाही. आता मनी सप्लायलाच काय म्हणतात? तर मनी स्टॉकसुद्धा म्हणतात. मनी स्टॉक. आता ह्या मनी स्टॉकमध्ये कुणाकुणाचा समावेश होतो? हा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्या मनी स्टॉकमध्ये सर्व नोटा, सर्व चलनी नाणी आणि सर्व डिमांड डिपॉझिट. आता हे डिमांड डिपॉझिट आणि टाईम डिपॉझिट असे दोन वेगवेगळे प्रकार असतात. तर हे आपल्याला बघायचं आहे. आता त्याच्या आधी महत्त्वाचं काय आहे? तर ह्या डिमांड डिपॉझिटमध्ये, ह्या स्टॉक मनीमध्ये एकूणच जे गव्हर्नमेंट आहे आणि आपली जी रिझर्व्ह बँक आहे म्हणजे सेंट्रल बँक, ह्यांच्यामधला पैसा इथं काउंट होतो का? तर नाही होत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ह्या महत्त्वाचा मुद्दा काय आहे की स्टॉक मनीमध्ये जे काय आहे गव्हर्नमेंट आणि सेंट्रल बँक ह्यातला पैसा कन्सिडर केला जातो का? नाही. कारण तो ॲक्च्युअल सर्क्युलेशनमध्ये आहे का? नाही आहे. तो इकॉनॉमीचा भाग आहे का? नाही आहे. त्यामुळं काय होतो? तो मॉनिटरी सप्लायचा सुद्धा किंवा पैशाच्या पुरवठ्याचा सुद्धा तो भाग नाही. तर ह्याचे जे 3 मेजर सोर्सेस आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर ह्याचे जे 3 मेजर सोर्स आहेत त्यामध्ये पहिलं कुठलं आहे? गव्हर्नमेंट हू प्रोड्यूस ऑल द कॉईन्स अँड ₹1 नोट. आता हे तर माहिती आहे आपल्याला की गव्हर्नमेंट काय करतं? कॉईन, नाणी आणि ₹1 नोटा. मग ₹1 नोटेवरती कोणाची सही असते ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँक काय करते? तर ऑल पेपर करन्सी. रिझर्व्ह बँक काय इश्यू करते? तर ऑल पेपर करन्सी. सगळ्या कागदी नोटा ज्या आहेत ना, कागदी चलन जे कुणाकडे येतात तर ते रिझर्व्ह बँकेकडे येतात. देन कमर्शियल बँक्स ॲज दे क्रिएटेड क्रेडिट ॲज पर डिमांड डिपॉझिट. परत परत शब्द येतो डिमांड डिपॉझिट. मी तुम्हाला सांगणार डिमांड डिपॉझिट आणि टाईम डिपॉझिटमध्ये काय फरक आहे आणि त्याचा लिक्विडिटीवरती कशा पद्धतीनं परिणाम होतो. मग रिझर्व्ह बँकेने काय केलेलं आहे? तर 4 अल्टरनेटिव्स दिलेले आहेत. कोणते? M1, M2, M3, M4 अलॉंग विथ M0. बरोबर, M1, M2, M3, M4 अलॉंग विथ M0. M0 सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. मग आता हे संकल्पना कधी आल्या? तर 1977मध्ये आल्या, एप्रिल 1977मध्ये आल्या. हे कोणी दिलं? रिझर्व्ह बँकेने. ते थोडक्यात दिलेलं आहे तुम्हाला. M1मध्ये काय येतं? करन्सी, डिमांड डिपॉझिट आणि अदर डिपॉझिट्स विथ रिझर्व्ह बँक. M2मध्ये काय येतं? M1 ॲज इट इज आला, सेविंग डिपॉझिट विथ पोस्ट ऑफिस अँड सेविंग बँक्स. M3मध्ये परत अगेन M1 ॲज इट इज येतो आहे, हे लक्षात ठेवा. नेट टाईम डिपॉझिट. आता इथं आलं कन्सेप्ट. आता इथं काय आला? TD आला. TD स्टँड्स फॉर टाईम डिपॉझिट ऑफ कमर्शियल बँक. देन M4, M3 प्लस टाईम डिपॉझिट विथ पोस्ट ऑफिस सेविंग ऑर्गनायझेशन एक्सक्लुडिंग नॅशनल सेविंग सर्टिफिकेट्स. तर ह्यानी काय झालं? आता तुम्हाला काय दिसतं बघा, इथं काय दिसतंय की इथं काय आलं आहे? डिमांड डिपॉझिट आणि इथं शब्द काय आला आहे? टाईम डिपॉझिट. तर ह्याची लिक्विडिटी जास्त आहे आणि इथं लिक्विडिटी कमी कमी होते. इथं लिक्विडिटी कमी आहे. ठीक आहे. आता हेच तुम्हाला मी काय केलं आहे? चार्टच्या स्वरूपात सांगितलं आहे, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. M1चं कसं आहे? प्रकार कोणता आहे? नॅरो मनी. M2 प्रकार नॅरो मनी. M3 ब्रॉड. M4 ब्रॉड. आता हे झाले प्रकार तर क्लिअर झाले. आता M1, M2, M3, M4चं जर बघितलं लिक्विडिटी सगळ्यात जास्त हायेस्ट कोणाची आहे? तर M1ची सगळ्यात जास्त लिक्विडिटी आहे. M2ची तुलनेने कमी आहे M1च्या. M3ची पण कमी आहे M2च्या. बट M4 जो आहे त्याची खूपच काय आहे? लोवेस्ट लिक्विडिटी आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल? तर हा चार्ट सोडून तुम्हाला काहीच विचारण्याची शक्यता नाही. वन लाईनरमध्ये जर विचारलं तर M1ची सगळ्यात जास्त काय आहे लिक्विडिटी आणि M4ची सर्वात कमी लिक्विडिटी आहे. मग नॅरो कोण आणि ब्रॉड कोण? पहिले दोन आहेत ते नॅरो आणि शेवटचे दोन आहेत ते ब्रॉड. अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा चार्ट लक्षात ठेवला की तुमचं बऱ्यापैकी ही कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. आता M0 काय आहे?
M0 जो आहे तो अर्थव्यवस्थेचा काय आहे, पाय आहे, मॉनिटरी बेस ऑफ इकॉनॉमी. ओके, रिझर्व्ह मनी म्हणतात त्याला, हाय पॉवर्ड मनी, मॉनिटरी बेस मनी, एवढ्या सगळ्या गोष्टी त्याला विचारल्या जातात. तर M0 हे जर काय आहे असं विचारलं तर तुम्हाला काय त्याची अल्टरनेट नावं लक्षात ठेवायचे. रिझर्व्ह मनी, हाय पॉवर्ड मनी, मॉनिटरी बेस मनी, आणि ह्याला बेस ऑफ इकॉनॉमी म्हणतात, मॉनिटरी बेस ऑफ इकॉनॉमी. ह्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? तर करन्सी इन सर्क्युलेशन. आता सध्या जी करन्सी सर्क्युलेशनमध्ये आहे ती सगळी करन्सी इथे येते. त्यानंतर बँकर डिपॉझिट विथ RBI ही कन्सेप्ट काय? आता हा CRRचा कन्सेप्ट आहे. CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. तर ह्याचा अर्थ काय होतो, ज्या बँका आहेत त्या बँकांकडचं सगळंच पैसे जर बँकांनी कर्ज स्वरूपात वाटून टाकले तर बँका काय होतील, कंगाल होतील, डबकायला येतील. मग अशा वेळेस काय केलं जातं, रिझर्व्ह बँक काय करते, त्यांच्याकडून एक ठराविक अमाऊंट रिझर्व्ह बँक स्वतःकडे ठेवून घेते. त्याला काय म्हणतात, CRR म्हणतात. एकदम बेसिक कन्सेप्ट आहे, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल असं गृहीत धरतो. त्यानंतर बघा ऑदर डिपॉझिट. मग ऑदर डिपॉझिटमध्ये काय, तर सपोज की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ह्याच्यामध्ये भारताचे काही पैसे आहेत तर ते सुद्धा इथं कन्सिडर केले जातात. मग आता इथं तुम्हाला सांगितलं आहे की करन्सी इन सर्क्युलेशनचा अर्थ काय होतो, टोटल अमाऊंट ऑफ रुपीज नोट्स इश्यूड बाय रिझर्व्ह बँक. त्यानंतर करन्सी इन सर्क्युलेशन इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ करन्सी हेल्ड बाय बोथ पब्लिक अँड बँक्स. आता ऑदर डिपॉझिट, आता ही कन्सेप्ट परत परत येणार आहे म्हणून एकदमच इथं क्लिअर करून टाकतो. ऑदर डिपॉझिट्स विथ RBI. तर ह्याचा काय अर्थ होतो की अकाउंट ऑफ इंटरनॅशनल एजन्सीज सच ॲज IMF, देन प्रोव्हिडंट, ग्रॅच्युटी अँड गॅरंटी फंड्स ऑफ RBI, एवढं येतं. आता बघा M1 काय आहे, नॅरो मनी आहे. इथं सुरुवात झाली आपल्या कन्सेप्टला. M1 नॅरो मनी, करन्सी विथ पब्लिक डिमांड डिपॉझिट विथ बँकिंग सिस्टम, करंट आणि सेविंग अकाउंट हे दोन प्रकार आहेत. आणि अदर डिपॉझिट्स ऑफ RBI, आणि हे तुम्हाला अदर डिपॉझिट इथं वरती भेटले. बाकीचे डिपॉझिट कोणते कोणते आहेत रिझर्व्ह बँकेचे ते तुम्हाला समजलेलं आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर ह्याला ह्याची लिक्विडिटी जास्त काय आहे, कारण ह्याचं डिमांड डिपॉझिट आहे, गेलं की तुम्हाला पैसे मिळणार. आणि करन्सी विथ पब्लिक, जे काही लोकांकडे पैसा आहे तोही तिथं आहे, त्यामुळे ह्याला काय म्हणतात, ह्याची लिक्विडिटी जास्त आहे आणि हा नॅरो मनी आहे. आता हा इंटरमिडिएट M2 जो आहे तो इंटरमिडिएट. काय इंटरमिडिएट सांगतो. ह्याच्यामध्ये M1 ॲज इट इज आलाय. देन पोस्ट ऑफिस सेविंग डिपॉझिट हे कशात आलं, M2 मध्ये काय आहे तर इंटरमिडिएट मनी. आता काय होतं, M1 मध्ये जे आहे डिमांड डिपॉझिट, तुम्ही डिमांड केली की तुम्हाला डिपॉझिट मिळत होतं, आणि जे काही पब्लिककडे पैसा होता, जे पब्लिक सर्क्युलेशन होतं ते सर्व समावेश होतं. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसमध्ये जे सेविंग डिपॉझिट आहे ते सुद्धा यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. आता M3 कसं झालं, आता तो ब्रॉड मनी झालं. आता हे ब्रॉड मनी झालं, ह्याचं रिझन सांगतो. हा ब्रॉड मनी का झाला, कारण M3 मध्ये M1 ॲज इट इज आला आणि टाईम डिपॉझिट आला. आता टाईम डिपॉझिटचा अर्थ काय होतो, डिमांड डिपॉझिट म्हणजे तुम्ही गेला, डिमांड केली की तुम्हाला पैसा मिळाला पाहिजे. पण टाईम डिपॉझिटमध्ये काय होतं की सपोज तुम्ही एखादी FD केली तर ते पर्टिक्युलर टाईमसाठी असतं, तर ते टाईम डिपॉझिट झालं. इथं काय होतं की जोपर्यंत तुम्ही ती फिक्स डिपॉझिटची टाईम कंप्लीट नाही करत तोपर्यंत तुम्हाला एकतर पैसे नाहीत मिळत, आणि जर त्याच्या अगोदर जर करायचं असेल तर तुम्हाला पेनल्टीच्या स्वरूपात, दंड स्वरूपात काही रक्कम त्यांना द्यावी लागते आणि तुम्हाला कमी पैसा मिळतो, म्हणजे त्याची लिक्विडिटी कमी होते. आता समजलं M3 हा लेस लिक्विड काय आहे M2 पेक्षा, कारण आहे टाईम डिपॉझिट. आणि त्यानंतर जर बघितलं M4 मध्ये काय झालं तर M3 ॲज इट इज झालेला आहे दिसतोय, आणि M3 मध्ये काय तर टाईम डिपॉझिट आहे, बरोबर. आणि टोटल डिपॉझिट विथ पोस्ट ऑफिस. तर हे एकूणच तुम्हाला M1 M2 M3 M4 हे समजलं असं. आता मागाच्यापासून चाललं आहे आपल्या लिक्विडिटी. तर लिक्विडिटीचा अर्थ जो आहे, जो मराठीत काय होतो, तरलता. एखादी गोष्ट किती वेगाने पैशाच्या स्वरूपात आपण तिला बदलू शकतो त्याला काय म्हणतात, तरलता. समजलं. लिक्विडिटी मीन्स हाऊ फास्ट अँड इन्स्ट्रुमेंट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू कॅश. बस एवढीच लाईन लक्षात ठेवा, तुम्हाला सगळं समजून येईल. M1 आपण सगळ्यात जास्त वेगाने काय करू शकतो, त्याला कन्वर्ट करू शकतो, कारण तिथे काय होतं, डिमांड केली की तुम्हाला काय होत होतं, डिपॉझिट होत होतं, म्हणून त्याला आपण DD म्हणतो, बरोबर. आणि पब्लिककडे जो पैसा होता तो, आणि काय होतं, डिमांड डिपॉझिट, त्यामुळे ते काय होतं, हायेस्ट लिक्विडिटी त्याची हायेस्ट होती, मोस्ट लिक्विड होतात M1. M2 मध्ये काय झालं, तुलनेने कमी झालं. M3 मध्ये काय झालं तर कन्सेप्टच चेंज झाली, टाईम डिपॉझिट आलं. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर वेळेची काय करायला लागते तर तिथं वाट बघायला लागते M3 मध्ये. आणि M4 मध्ये पण सेम. म्हणून काय झालं तर पहिले जे दोघं आहेत ते नॅरो मनी आहेत, आणि शेवटचे जे दोघं आहेत ते ब्रॉड मनी आहेत. आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे परत एकदा बघा हा व्हिडिओ,
तुम्हाला सर्व लक्षात येईल. तर हे जे काय पहिल्या लाईन्स तुम्हाला लिहिलेल्या दिसत आहेत ना, ह्याच्यामध्ये M1 M2 M3 M4 अलॉंग विथ M0 ह्याच्यामध्ये M1मध्ये कोणाचा समावेश होतो, M2मध्ये कोणाचा समावेश होतो, M3मध्ये कोणाचा समावेश होतो, हे तर तुम्हाला माहीतच पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांची लिक्विडिटी काय आहे, कोणाची लिक्विडिटी जास्त आहे, कोणाची लिक्विडिटी कमी आहे, कोण नॅरोमध्ये येतं आणि कोण ब्रॉडमध्ये येतं, हे तुम्हाला जर एकूणच लक्षात ठेवलं तर M1 M2 M3 M4 ह्याच्याबद्दल कशाही पद्धतीचा प्रश्न जरी परीक्षेत विचारला गेला तरी तुम्हाला तो प्रश्न इझिली टॅकल करता येऊ शकतो. तुम्ही जर अजून पण हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.